In our last lecture, we have completed our fourth unit, that is transport layer protocol. Now we are starting with our fifth unit, application layer protocol. I have asked you one questions: the difference between World Wide Web and the Internet. What is the difference between this World Wide Web and the Internet? सर वर्ल्ड वाईड वेब म्हणजे आपण म्हणजे पेजेस असतात त्याच्यात आणि इंटरनेट म्हणजे आपण कम्प्युटर्सला कनेक्ट करतो इंटरनेटमध्ये असं. Right. What is HTTP? सर हायपर टेक्स्ट ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. Hypertext ट्रान्सपोर्ट trans protocol. transport की transfer. Transport. ट्रान्सफर प्रोटोकॉल. Your World Wide Web is also known as a web, and it is a collection of websites. The web page is stored on वेब पेजेस तुमचे कशावर स्टोर असतात किंवा वेबसाईट तुमची कशावर स्टोर असते? वेब पेजेस तुमचे कुठे स्टोर असतात किंवा वेबसाईट तुमची कशावर स्टोर असते? सर्व्हर. सर्व्हर. लोकल कम्प्युटरवर तुम्ही स्टोर करू शकतात का? काय? लोकल कम्प्युटरवर तुम्ही साईट तुमचं स्टोर करू शकतात का वेब पेजेस? हो सर. हो सर, वेब सर्व्हर करू शकतो. किंवा लोकल कम्प्युटरला तुम्ही सर्व्हर बनवू शकतात का? येस सर बनवू शकतो. हो. कसं? With the help of some software. With the help of some software. कोणते सॉफ्टवेअर असतील ते? सर ते अपाचे वगैरे. अपाचे. अजून IIS नाव ऐकले का तुम्ही? IIS सर्व्हर. नो सर. इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस हे एक सर्व्हर सॉफ्टवेअर असतं, विंडोज सर्व्हर आहे, ज्याच्या थ्रू आपण ते जर लोकल कम्प्युटरवर इन्स्टॉल केलं आणि लोकल कम्प्युटर जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली तर ॲज अ लोकल कम्प्युटर सुद्धा आपण ॲज अ सर्व्हर म्हणून वापरू शकतो. मग त्या ह्याच्यावर आपण मायक्रोसॉफ्टचं आहे ना? हो. मग त्या सर्व्हरवरून आपण आपल्या काही वेबसाईट्स असतील, आपले काही सॉफ्टवेअर्स असतील ते लाईव्ह करू शकतो आणि तुमचा डेटा तुमच्या लोकल कम्प्युटरवर स्टोअर होईल. Now, what is World Wide Web? The World Wide Web is a way of exchanging information between computers on the internet. The World Wide Web is a network of pages. ऋतुजा,
येस सर. तुझ्या फडळ माईक ऑफ कर. सॉरी सर. Your World Wide Web is the network of pages of images, text, and sounds on the internet, which can be viewed using a browser software. ब्राउझर सॉफ्टवेअर कोणते कोणते असतात? ब्राउझर सॉफ्टवेअर कोणते असतात? सर गुगल, क्रोम, फायरफॉक्स वगैरे. गुगल क्रोम, फायरफॉक्स, अजून मोझिला. मॉझिला, मोझिला, अजून इंटरनेट एक्सप्लोरर, इंटरनेट एक्सप्लोरर, त्यानंतर ब्रेव सर, ब्रेव, ऍपल सफारी, ओपेरा, ओपेरा सर. ओपेरा ब्राउझर. याच्या व्यतिरिक्त काय माहिती का? नाही ना, याच्या व्यतिरिक्त नसतील काही. एवढंच आहे. याहू 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 हे सर्च इंजिन आहे. याहू हे ब्राउझर नाहीये. सर, पण मग त्याला लिंक्स होत्या ना अटॅच. नाही, पण ते सर्च इंजिन आहे ना. ब्राउझिंग पण करता येते सर. नाही, ब्राउझर कुठे आहे? त्याच्यावर तू सर्चिंग करतो, ब्राउझिंग नाही करत ना. ब्राउझर सॉफ्टवेअर आहे का ते? ओके. यूसी ब्राउझर. हा, यूसी आहे. सर मायक्रोसॉफ्ट एज. मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट एज. एक्सप्लोरर. द वर्ल्ड वाईड वेब हे जे आपण ब्राउझर थ्रू ऍक्सेस करतो. म्हणजे कोणते ब्राउझर, जे तुम्ही आता सगळी नावं सांगितले, ते ब्राउझर यूज करून आपण आपल्या वेबसाईट ऍक्सेस करत असतो. पण वेबसाईट ऍक्सेस करताना तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट कनेक्टिव्हिटी महत्वाची. ठीक आहे. द वर्ल्ड वाईड वेब consists of worldwide collection of electronic document. It is also known as a web pages. A website is a collection of related web pages and the associated items. Web server is a computer that delivers requested web pages to your server. वेब सर्व्हर काय असतं? एक तुमची वेबसाईट झाली, दुसरं तुमचं वेब पेजेस असतात. वेब सर्व्हर काय करतो? जेव्हा पण एखाद्या क्लायंटनी रिक्वेस्ट केली आहे एखादी वेबसाईट ऍक्सेस करण्यासाठी, तर ती रिक्वेस्ट त्या सर्व्हरला मिळते आणि ते सर्व्हरला रिक्वेस्ट मिळाल्यानंतर तो काय करतो? तेच पेज बरोबर फेच करून तुम्हाला डिस्प्ले करतो. दिस इज द वर्क ऑफ युअर वेब सर्व्हर. हे बघा, 1989 ते 90 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी काय इन्व्हेंट केलंय? वेबसाईट वर्ल्ड वाईड वेब यांनी इन्व्हेंट केली. 1992 मध्ये पब्लिश झाली. हे तुमच्या सिलेबस मध्ये नाही, आउट ऑफ द सिलेबस थोडीशी इन्फॉर्मेशन ही. मीन्स फॉर ट्रान्सफरिंग द टेक्स्ट अँड ग्राफिक्स सायमल्टेनियसली. हे वर्ल्ड वाईड वेब त्यांनी कशासाठी डेव्हलप केली होती? तुमचे टेक्स्ट आणि ग्राफिक्स एकाच वेळेस पाठवण्यासाठी हे W3 बनवलं होतं. आता स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स आहे. WWW स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स. क्लायंट काय यूज करतात वेबसाईट ऍक्सेस करण्यासाठी? ब्राउझर्स. क्लायंट्स अँड ब्राउझर. सेकंड सर्व्हर, कॅशे अँड इंटरनेट. व्हॉट इज द यूज ऑफ दिस इंटरनेट अँड कॅशे? सर इंटरनेटमुळे आपण डेटा ट्रान्सफर करू शकतो. हा, आणि तर सर ते शॅशे जे आहे ना, ते टेम्पररी जे डेटा असतो तो कलेक्ट करतो. तो स्टोर काय करतो आहे? सर.
टेम्पररी डेटा. लोकेशन एका लोकेशनवर तो स्टोअर करून ठेवतो टेम्पररी डेटा. म्हणजे वेबसाईट आणि ब्राउझर्स साठी हेल्प होईल असं. कोण स्टोअर करतं? सर ब्राउझर. हम्म. जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट फ्रिक्वेंटली यूज करतात, जे काही वेब पेजेस तुम्ही फ्रिक्वेंटली यूज केलेले आहेत ते तुमचे वेब पेजेस कॅशेमध्ये स्टोअर असतात. ठीक आहे. म्हणजे जो काही सर्व्हरकडून रिप्लाय करायचा टाइम असतो, मध्ये काही सेकंद जातात क्लायंटने रिक्वेस्ट केल्यानंतर सर्व्हरकडून रिस्पॉन्स येण्यासाठी, ते जे काही वेटिंग पिरियड आहे तो वेटिंग पिरियड ह्या कॅशेमुळे काय होतो, मिनिमाइज होतो. म्हणजे तुम्ही कधी पण जर ऍज युजल एखादी वेबसाईट ओपन करता, ती वेबसाईटच ओपन करायचा प्रयत्न केला तर ती लगेच ओपन होते. म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की तुमचं कम्प्युटर जर गुगल इंटरनेटला कनेक्टेड नाहीये, तुमच्याकडे कनेक्टिव्हिटी नाहीये इंटरनेटची, पण तुम्ही google.com टाकलं तर त्यावेळेस काय होतं, गुगलचं पेज तुम्हाला फर्स्ट पेज आहे ते ओपन होतं, तुम्हाला वाटतं इंटरनेट आहे. पण मग तुम्ही त्याच्यावर जर युजल सर्चिंग करायला गेलात तर म्हणतात की इंटरनेट इज नॉट कनेक्टेड, तर वेब पेज इज नॉट फाउंड, असा एरर येतो. त्याच्या ते गुगल तुम्हाला का दिसतं इंटरनेट नसेल तरी? कारण ते कुठे स्टोअर असतं, कॅचे मध्ये. कॅशेमध्ये. ते सिमेंटिक हे झाले वरचे स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स. हे खाली आहे तुमचे सिमेंटिक कॉम्पोनंट्स. HTTP, HTTPL, ML, XML आणि URIs, युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर, ह्या सिस्टमॅटिक कॉम्पोनंट्स आहे. या काही लँग्वेजेस आहे किंवा प्रोटोकॉल्स आहे. हा HTTP प्रोटोकॉल आपण दरवेळेस वापरतो. त्या प्रोटोकॉल थ्रू आपण वेबसाईट ऍक्सेस करत असतो. या काही वर्ल्ड वाईड वेबच्या फंडामेंटल कन्सेप्ट आहे. द हायपरटेक्स्ट कन्सेप्ट. Hypertext is a text which contain links to other text. The term was coined by Ted Nelson around 1965. म्हणजे ज्या हायपरलिंक्स जे असतात त्याला हायपरटेक्स्ट म्हणतो. त्या काय करतात, तुम्हाला हायपरलिंक्स, जे काही एक्सपेक्टेड लिंक्स तुम्हाला ओपन करायचे असतील एखाद्या सब्जेक्ट रिलेटेड, त्या सब्जेक्टला हायपरलिंक दिली तर काय होतं, आपण प्रॉपरली त्या सब्जेक्टवर जातो किंवा त्या पेजवर रिडायरेक्ट होतो. ते रिडायरेक्ट करायचं काम करून करतात हायपरटेक्स्ट. सेकंड इज हायपरमीडिया concept. Hypermedia is a term used for hypertext which is not constrained to be text. It can include graphics, video and sound. म्हणजे काय, एखादी इमेज आहे, त्या इमेजवर क्लिक केल्यानंतर तो जर रिडायरेक्ट होत असेल, एखाद्या व्हिडिओवर जर क्लिक केल्यानंतर तो रिडायरेक्ट होतोय, किंवा एखाद्या साऊंडवर क्लिक केल्यानंतर तो रिडायरेक्ट होतोय, त्याला म्हणतात हायपरमीडिया कन्सेप्ट. समजतं दोन्ही? वेब ब्राउझर काय, वेब ब्राउझर काय करतो, फक्त जे पण तुमचे वेब डॉक्युमेंट असेल ते काय करायचं, डिस्प्ले करायचं काम तुमचं वेब ब्राउझर करतो. त्याच्यामुळे तुमचं काय होतं, वेब ऍक्सेस सोपं होऊन जातं. वेब सर्व्हर काय, this is a program that waits patiently for the browser to request a web page. The server looks for the requested information, retrieves it and sends it to the browser or the send an error message if the file is not found. वेब सर्व्हरचं काम काय असतं, ज्या याने पाठवली आहे, कोणी ब्राउझरने जी काही रिक्वेस्ट पाठवली आहे एखादा वेब पेज ऍक्सेस करायची, त्या वेब पेजची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची, ऍक्सेप्ट केल्यानंतर ती रिक्वेस्टवर प्रोसेस करायचं. जर ती पेज त्याला सर्व्हरवर सापडली तर ते पेजचे रिस्पॉन्स करायचा आणि ते पेज डिस्प्ले करायचं युजरला. नाहीतर ती फाईल नाही सापडली तर काय करायचं, एरर मेसेज डिस्प्ले करायचा. दिस इज अ वर्क ऑफ युअर वेब सर्व्हर. युनिफॉर्म प्रोसेस लोकेटर, URL. URL काय तुम्हाला माहिती आहे, सांगा काय असतं URL? सर लिंक असते. म्हणजे आपलं जसं MSBT आहे तर ते ती URL झाली असं. सर ते म्हणजे दाखवतो वेबसाईटच्या की तो कुठला काय नावालाच URL आपण आहे URL असं. म्हणतो का? नाही वेबसाईटच्या सर, नावालाच नंतर. URL सर, त्याला IP ऍड्रेस नाही? असतो ना, मग तो टाकला का ती लगेच ऍक्सेस होतो, म्हणून त्याला आपण नाही सर, म्हणजे URL म्हणतो.
बॉईज मध्ये साक्षी आवाज नाही तुझा. शिवम. हा हॅलो येतोय सर, बोल. येतोय का आवाज? सर URL म्हणजे आपण IP ऍड्रेस थ्रू जो करतो ना सर्च, मग ते URL असतं असं. अजून बॉईज मध्ये सर सर म्हणजे त्याला HTTP जो प्रोटोकॉल आहे तो असतो. नंतर त्या URL चा कोणी होस्ट असेल तो असतो. आपण एक पाथ देतो, एक्सटेन्शन असतं ह्या URL मध्ये असतात तो. शिवम भामरे, ओम भामरे, योगेश झाडे. सर URL म्हणजे एक म्हणजे तो ऍड्रेस असतो वेब म्हणजे इंटरनेटवरती. आता ती वेबसाईट कुठेतरी लोकेट असते ना, मग तो म्हणजे एक प्रकारचं लोकेशन असतं ती वेबसाईट कुठे सिच्युएटेड आहे. नंतर त्यामध्ये मग ते URL वेब मध्ये ऍड्रेस आहे ना. असतो ना तो. काय सर? वेब ऍड्रेसच असतो ना तो. हो सर. वेब ऍड्रेस दोन प्रकारचा असतो बरोबर. हो कोणत्या दोन टाईप मध्ये असतो. एक तर तुमचं नाव असतं, दुसरं तुमचं IP फॉर्म मध्ये असतो. येस सर. हे दोघांना आपण URL म्हणू शकतो का? आपण कधी कधी काय होतं, तुम्ही म्हणता की माहित नाही, पण एखाद्या वेळेस म्हणतो की हा वेबसाईट देतो ती URL च्या इथे टाक किंवा URL लिहून घे. URL म्हणजे तुमचे काय असतात, वेबसाईट ऍड्रेस असतो. ठीक आहे. हो तुमची वेबसाईट, हे बघा इथे काय, द रिसोर्स लोकेटर इज अन ऍड्रेसिंग सिस्टीम. तुम्ही एखादी वेबसाईट बनवली, ती वेबसाईट काय नावाने ओळखली जाते? तुम्ही जे नाव देईल त्या नावाने. आता माझं जे ब्लॉग आहे patil@rsm.wordpress.com, हे मी कुठेही गेलो, मी जर सर्च करायला सांगितलं, मी काय करेल, माझी URLच दिली ना मी, patil@rsm.wordpress.com, तेव्हाच तुम्हाला तो ऍड्रेस सापडेल, नाही तर सापडणार नाही. एक तर मी IP ऍड्रेस देईल किंवा मी माझं नाव देईल. IP ऍड्रेस तुमचा जो वेबसाईटचं नाव आहे ते तुमचं URL असतं. इंटरनेट पहिले आलं की WWW पहिले आलं? इंटरनेट सर. इंटरनेट इंटरनेट. इंटरनेट सर. हे बघा आता इथे रेफरन्स दिलाय. द इंटरनेट केम फर्स्ट. Internet and WWW are two different concepts. Internet is a global computer network made up of thousands of computers and computer network. इंटरनेट कशाचं बनलंय? तुमचं कम्प्युटर आणि कम्प्युटरच्या नेटवर्कचं जी काही ग्लोबल सिस्टीम आहे त्याचं मिळून तुमचं इंटरनेट बनलंय. आणि WWW इज अ सिस्टीम दॅट इंटरलिंक वाया इंटरनेट. आणि WWW सिस्टीम ही इंटरनेटनी एकमेकाशी कनेक्ट केलेली आहे. Internet is a global system of interconnected computer network, a massive network of networks. These computers communicate with each other using a common protocol, that is TCP/IP. TCP means transmission control protocol and IP means internet control or internet protocol. www is one of the services that run on the internet, and it is system interlinked with hypertext documents accessed by internet. हे दोन्ही लिहून घ्या तुम्ही, इंटरनेट आणि WWW. लिहून झालं की मला सांगा. हो
झालं सर. बाकी स्टुडंट्स? झालं. झालेत ना? हो. एक सूचना आहे तुम्हाला. हो सर. आपल्या कॉलेजचं मेकॅनिकल डिपार्टमेंट थर्ड इयर स्टुडंटसाठी फोटोग्राफीचं एक्झिबिशन बनवणार आहे. त्या एक्झिबिशन मध्ये एक कंडिशन अशी आहे की फोटो हा तुमच्या कॉलेज कॅम्पस मधलाच असला पाहिजे. तर जेव्हा पण तुम्ही त्या कॉलेजमध्ये व्हिजिट कराल, जर काही फोटोज घेतले असतील, तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर डेट अजून डिक्लेअर नाहीये. जस्ट निरोप मिळालाय. तर कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर कॉलेजमध्ये आले तर फोटो क्लिक करू शकतो. ठीक आहे. Difference between your World Wide Web and the internet. Many people use the term internet and the World Wide Web, but in fact the two terms are not synonymous. The internet and the web are two separate but related things. The internet is a massive network of networks and it connects millions of computers together globally, forming a network in which any computer can communicate with any computer as long as they are both connected to the internet. इंटरनेटवर तुम्ही कोणताही कम्प्युटर ग्लोबली कोणत्याही कम्प्युटरशी कनेक्ट करू शकतात, कारण ते ग्लोबली सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. पण ते कनेक्टेड जरी असतील पण त्याला जर इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असेल तरच तुम्ही ते काय करतात, कम्युनिकेट करू शकतात. परत वर्ल्ड वाईड वेब हा तुमचा सिम्पली एक वेबचा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही वेब पेजेस ऍक्सेस करू शकतात. पण ते वेब पेजेस ऍक्सेस करण्यासाठी पण तुम्हाला काय पाहिजे, इंटरनेट. इंटरनेटची अवेलेबिलिटी. म्हणजे दोन्ही ठिकाणी इंटरनेट आणि www काय इंटरनेट हे तुमचं
नेटवर्क मध्ये पण मेन आहे आणि वेब पेज ऍक्सेस करण्यासाठी पण मेन. These are the browsers who allows you to access your web pages. Internet Explorer, Firefox, Opera, Safari and Google Chrome. हे सगळ्यांना माहितीच आहे. आता वेब ब्राउझर तुमचे होम पेज कसे डिस्प्ले करतात? थोडक्यात हे काय आर्किटेक्चर आहे, म्हणजे क्लायंट कसा रिक्वेस्ट करतो साईटला आणि साईटकडून कशी रिस्पॉन्स येते. ठीक आहे. स्टेप 1 काय? स्टार्ट द वेब ब्राउझर सॉफ्टवेअर बाय क्लिकिंग द वेब ब्राउझर आयकॉन ऑन द टास्क बार बाय टायपिंग और वेब ब्राउझर नेम इन द सर्च बॉक्स ऑन द स्टार्ट मेन्यू. हे सगळ्यांना जमेल, बरोबर ना? ब्राउझर कसं ओपन करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. सेकंड काय करायचं असतं? वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिले कोणतं पेज दिसलं पाहिजे, तर त्याची सेटिंग आपण ब्राउझरच्या सेटिंग ऑप्शन मधून जनरल मध्ये जाऊन करतो. ती सेटिंग इथे दाखवली त्यांनी. स्टेप 3 काय? तुमचं जे काही डोमेनचं नाव तुम्ही सर्च करतात ते ट्रान्सलेट करतो तो आयपी ऍड्रेस मध्ये. आयपी ऍड्रेस कडे जाऊन मग तो काय करतो, सर्व्हरकडे जातो, सर्व्हर मधून ते फेच करून दाखवतो. ही स्टेप 3 आणि स्टेप 4. स्टेप 3 ला तुम्ही काय करता, तुमचं डोमेन नेम टाकतात, बरोबर, तुमची URL टाकतात. मध्ये URL टाकल्यानंतर काय होतं, चौथ्या स्टेपला जे काही तुम्ही सपोज आता google.com टाकले, google.comचा आयपी ऍड्रेस तो ट्रान्सलेट करतो. google.comचा आयपी ऍड्रेस घेतो, डोमेन नेम तुमचा आयपी मध्ये फॉर्म करतो. आयपी ऍड्रेस मग तुमच्या सर्व्हरला जातो. मग त्या सर्व्हर मधून त्या आयपी ऍड्रेस वरून तुमचे पेजेस फेच होऊन ते कुठे डिस्प्ले होतात? ब्राउझर मध्ये सर. ब्राउझरला डिस्प्ले होतात. होम पेज काय असतं? म्हणजे तिथं वेबसाईट ही आपल्याला मेन दिसते. पेज असतं सर वेबसाईटचं, मेन पेज. इंडेक्स पेज. मेन पेज वेबसाईटचं पहिलं पेज. इंडेक्स पेज सर. Two types of search tools are search engines and subject directories. सर्च इंजिन कोणते कोणते असतात किंवा कोणते कोणते आहेत? गुगल सर, Google. याहू आहे, फायरफॉक्स आहे, गुगल, ईमेल याहू, एक्सप्लोरर आहे. फायरफॉक्स. ऍपलला कोणतं असतं? सफारीला? सफारी. सफारी ना? हो सर. हो सर. सफारी हे ब्राउझर आहे की सर्च इंजिन? सर्च इंजिन पण आहे सर. सर्च ब्राउझर इंजिन पण आहे सर. सर. दोन्ही आहेत. सब्जेक्ट डिरेक्टरी काय असतं? सब्जेक्ट वाईज तुमचे वेब पेज क्लासिफाय केलेले असतात, त्याला म्हणतात सब्जेक्ट डिरेक्टरी. हे बघा, हे तुमचे सगळे सर्च टूल्स आहेत जे कॉमनली यूज होतात. आस्क आहे, बिंग आहे, कूल, डॉकपिल आहे, एक्साइट, गिगाब्लास्ट, गुगल, लायकॉस, MSN. अजून तुम्हाला काय माहिती असेल? फक्त आपल्याला याहू माहितीये, MSN माहितीये, गुगल माहितीये, आस्क माहितीये, बिंग माहितीये, राईट? याच्या हो. व्यतिरिक्त आपण यूज नाही केलेलं. हे काय बरं माहितीये, आपण शक्यतो गुगलच यूज करतो. एखादं याहू कधी कधी ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जातं सर्च इंजिन आपल्याकडे, म्हणून आपण ते बघतो. बिंग माझ्या मते मायक्रोसॉफ्टच्या जे इंटरनेट एक्सप्लोरर जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा बिंग ओपन होतं किंवा आज.com ओपन होतं, म्हणून आपल्याला ते माहिती आहे. नाही तर आपण जनरली काय करतो, गुगल यूज करतो. आता सर्च इंजिन मध्ये आपण काय काय सर्च करू शकतो?
सर्च मध्ये आपण एवढ्या गोष्टी सर्च करू शकतो. तुमचे ईमेल, व्हिडिओ, ऑडिओ, न्यूज, मॅप्स, ब्लॉग्स, पीपल और बिझनेसेस. शॉपिंगचं पण ऑप्शन असतं सर. बर. शॉपिंगची वेबसाईट असते. हे बघा, ते टाइप्स ऑफ वेबसाईट मध्ये जातं. तुमची बिझनेस मार्केटिंग मध्ये ते तुमची शॉपिंगची वेबसाईट येते. वेबसाईट कोणत्या प्रकारचे असतात? तुमचं पोर्टल असू शकतं, स्वतःचा ब्लॉग असू शकतो, न्यूज, इन्फॉर्मेशन, बिझनेस, एज्युकेशनल आणि ऑनलाईन सोशल नेटवर्क, एंटरटेनमेंट, advocacy, वेब ऍप्लिकेशन, कंटेंट ऍग्रीगेटर आणि पर्सनल. हे बघा, आता वेबसाईट मध्ये आपण बघितलं. आर्किटेक्चर मध्ये काय येतं? आर्किटेक्चर तुम्हाला दाखवतो. तुम्हाला वेबसाईटचं आर्किटेक्चर दाखवायचं असेल, www आर्किटेक्चर दाखवायचं असेल, W3 चं, तर कसं दाखवाल? काय सर? परत विचारा ना क्वेश्चन काय? www चं आर्किटेक्चर जर दाखवायचं असेल तुम्हाला डायग्रामॅटिकली, तर कसं दाखवाल? तर ते क्लायंट आणि सर्व्हर मधलं कम्युनिकेशन फ्लो दाखवावं लागेल ना तिथे. हो. वेब पेजेस पण. म्हणजे क्लायंट रिक्वेस्ट करेल वेब पेज साठी आणि वेब सर्व्हर ते पाठवेल रिक्वेस्ट इंटरनेट थ्रू. राईट. सोपं आहे ना? हो हो. सर. हा जो टॉपिक आहे याचे मार्क्स तुमचे कुठेच जाणार नाही. सगळं तुमच्या याच्यातलं ऐकण्यातलं. किती मार्क्सला हा टॉपिक, हे युनिट? रिक्वेस्ट केल्यानंतर काय होतं? मग ते वेब पेज रिटर्न वेब करेल सर. सर्व्हरला रिक्वेस्ट जाते सर इंटरनेट थ्रू आणि मग रिक्वेस्ट अनालाइज करून जे काही आहे ते पाठवतो प्रोसेस. सॉरी, डिस्कनेक्ट होऊन गेलो होतो. रिक्वेस्ट केल्यानंतर काय होतं? सर मग ती तर रिक्वेस्ट अनालाइज करून ते वेब पेज रिटर्न करेल. होतं सर्व्हरला म्हणजे रिक्वायरमेंट फुलफिल करतं मग काय रिक्वेस्ट आहे ती. इथे काही वेब पेज रिटर्न करेल तो, बरोबर? हो. हो सर. साईट 2 जर डिस्प्ले करायची असेल तर काय करायला लागेल त्याला? परत इथून इकडे साईट 2 ला पाठवावी लागेल.
रिक्वेस्ट केल्यानंतर काय करेल तो इकडे परत त्याची डिस्प्ले करून टाकेल. साइट टू वेब पेज डिस्प्ले रिक्वेस्ट वेब पेज 2. ठीक, हे झालं तुमचं आर्किटेक्चर. www याची ही डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. आर्किटेक्चर डायग्राम काढून अधिक सांग. सर झालं. ठीक आहे, वेट करा तुला.